आणि आता बातमी जरांगेंची आहे। मुंडेंच्या वारसदारांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी मंत्री छगन भुजबळांवर निशाणा साधलाय। भुजबळांचं ऐकून तुम्हाला कसं आरक्षण मिळणार असंही यावेळी जरांगेंनी म्हटलंय। मुकादम ती आहे सध्या सगळ्या ओबीसीचा ते बुळबुळ गाड्या माहिती आहे का तुम्हाला? बुळबुळ गाड्याचा मुकादम येतो। मग आता हे बुळबुळ गाड्या जमा केल्या सगळ्या त्यांनी तो मुकादम ते सांगा तसंच म्हणते ते म्हणते ते जे ठरतील तेच फायनल म्हणलेच ना ते व्यासपीठात। अरे स्वतः दानत आहे तुमच्यात नेतृत्व करण्याची, तुमच्या ताकदीचा तेवढा समाज आहे आणि तुम्ही दुसऱ्याला म्हणता त्या बुळबुळ गाड्याचा मुकादमाला दे अलिबाबा येवल्याचं गुरट सगळ्या दुनियेचं दे त्याला म्हणता ते ठरतील ते पडे मागं तुम्ही कसं आरक्षण मिळणार तुम्हाला, कसे तुमचे न्याय मिळणार? दरम्यान माझ्या मराठ्यांच्या नादी लागला तर सोडणार नाही असाही इशारा धनंजय मुंडेंवर त्यांनी साधलेला आहे। जरांगेंनी आमच्या नादी लागला तर आयुष्यभराचा पश्चाताप होईल असाही इशारा जरांगेंनी दिलाय। पदराच्या आडून लपून वारं नाही करा, क्षेत्रीय मराठ्यांचे ते संस्कार नाहीत। हां, आपण त्या गोष्टीत पडत पण नाहीत, ते त्यांचं वैयक्तिक आहे, ते आपल्याकडे आले का आणि गेले का आणि त्यांचं का आज सुरू थोडंच आहे, लय दिवसात सुरू आहे ते टी व्हीवर ये त्याला ते म्हणतंय ते त्याला ते म्हणतंय, त्यांचा ते कौटुंबिक विषय आणि वैयक्तिक आहे आणि वैयक्तिक याच्यात पडू नये। तिथून पुढे बी जर नादी लागला ना तर आयुष्यात पश्चाताप येईल। हां, कोणाच्या नादी लाग, तिकडं ते तुमच्या लोकांच्या लाग, तिकडं ओबीसीच्या लाग, कोणाच्या माझ्या मराठ्याला जर काही त्रास झाला ना रे बाबा मी आहे ना, त्याच्यामुळं ना माझ्या नादी लागला का आयुष्यातला पश्चाताप होईल आयुष्यातला। दरम्यान मनोज जरांगेंनी आता हा इशारा दिलेला आहे, आमच्या नादी लागला तर आयुष्यभराचा पश्चाताप होईल असंही